नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या के नॉलेज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर क्रमांक 2 इंग्रजी व बुद्धिमत्ता या विषयावरील एक सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल। चला तर लगेच प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया। विभाग पहिला इंग्रजी। क्वेश्चन नंबर 1, चूज द पार्ट्स ऑफ बॉडी दॅट मॅचेस द फॉलोइंग ग्रुप। इथे ग्रुप दिला आहे आणि त्या ग्रुपला मॅच होणारं बॉडी पार्ट्सवरील शब्द आपल्याला ऑप्शन्समधून शोधायचा आहे। ग्रुप वाचूया। शोल्डर, आर्म अँड व्रिस्ट। बघा, शोल्डर, आर्म आणि व्रिस्ट हे सगळे हाताचे वेगवेगळे भाग आहेत, तर त्या ग्रुपमध्ये बसणारा ऑप्शन शोधायचा आहे। हिल, थाई, नॉवेल अँड थंब। तर बघा, हिल, थाई आणि नॉवेल हे काही या ग्रुपमध्ये बसणार नाही। थंब मीन्स अंगठा, हा देखील हाताचाच भाग आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। क्वेश्चन नंबर 2, चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ अपोजिट वर्ड। अपोजिट वर्ड विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी आपल्याला पर्यायातून शोधायची आहे। ऑप्शन नंबर 1 पुल पुश ही करेक्ट जोडी असणार आहे। ऑप्शन नंबर 2 रिच पुअर ही सुद्धा बरोबर जोडी आहे। ऑप्शन नंबर 3 टॉप अँड अप दोन्ही वरची बाजू असं येतं, म्हणजे हेच आपलं उत्तर असणार आहे। परंतु चौथी जोडी आपण चेक करून घेऊया। वेट अँड ड्राय, ओला आणि कोरडा ही सुद्धा बरोबर जोडी आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर। टॉप अप ही चुकीची जोडी आहे। क्वेश्चन नंबर 3, फाइंड द वर्ड ग्रुप विथ करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर। आपल्याला काय करायचं आहे, इथे 4 ऑप्शनमध्ये काही ग्रुप दिलेले आहेत जे अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये लावलेले आहेत आणि आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे लावलेला योग्य ग्रुप शोधायचा आहे। 1 ऑप्शन बघा, बॉय, सन अँड डॉग। BSD हा रॉंग असणार आहे। बी नंतर C आणि D येईल, त्यानंतर S येईल, म्हणजेच हा रॉंग ग्रुप असणार आहे। त्यानंतर ऑप्शन नंबर 2 बघा, गर्ल, हँड, वन। तर इथे पहा, हाच आपला योग्य ग्रुप असणार आहे, हेच आपलं उत्तर असणार आहे। बघा, गरचं पहिलं अल्फाबेट्स काय आहे, जी। त्यानंतर हेनचं पहिलं अल्फाबेट्स जीच्या नंतर येते H, आणि त्यानंतर वनचं पहिलं अल्फाबेट्स आहे O, Hच्या नंतर O येतोय, म्हणजेच हाच अल्फाबेटिकली ऑर्डरप्रमाणे योग्य असा ग्रुप येणार आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 हेच आपलं करेक्ट आन्सर असणार आहे। क्वेश्चन नंबर 4, विच पंक्च्युएशन मार्क इज मिसिंग इन द फॉलोइंग सेंटेन्स। इथे एक सेंटेन्स दिलं आहे आणि त्यामध्ये एक पंक्च्युएशन मार्क, एक विरामचिन्ह मिसिंग आहे, ते आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे। ओ नो एक्सक्लेमेशन मार्क, आय एम सॉरी एक्सक्लेमेशन मार्क। बघा, आता ह्या सेंटेन्समध्ये कुठलं विरामचिन्ह मिसिंग आहे। फर्स्ट क्वेश्चन मार्क हे तर असणार नाही आहे, सेकंड हे सुद्धा असणार नाही आहे, थर्ड आहे कोमा बघा इथे ओ नो नंतर इथे कोमा दिला जातो आणि त्यानंतर आय एम सॉरी, त्यानंतर ऑलरेडी त्यांनी आपल्याला इथे एक्सक्लेमेशन मार्क्स दिलेला आहे। परंतु हे कुणाच्या तरी तोंडचं जशास तसं वाक्य आहे, कुणाच्या तरी तोंडचे उद्गार आहेत, त्यामुळे इथे डबल इन्व्हर्टेड कोमा हे पंक्च्युएशन मार्क्स देखील येणार आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4 हे दोन्ही याचे करेक्ट आन्सर असणार आहेत। परंतु आपल्याला तरी इथे 2 ऑप्शन्स निवडायचा पर्याय नाही आहे। कधी कधी असे क्वेश्चन्स येतात, हे थोडेसे जंबल करतात मुलांना, परंतु फायनल परीक्षेमध्ये मात्र जर असे क्वेश्चन्स आले तर सर्व मुलांना त्याचे एकतर मार्क्स दिले जातात किंवा तो प्रश्नच परीक्षेमधून रद्द केला जातो। त्यामुळे करेक्ट आन्सर इज 3 अँड 4। क्वेश्चन नंबर 5, 11 नोव्हेंबर इज सेलिब्रेट डॅश डेज। 11 नोव्हेंबर हा काय म्हणून आपण सेलिब्रेट करतो।
ऑप्शन 1 चाइल्ड डे. चाइल्ड डे बालदिन. बालदिन तर 14 नोव्हेंबर असतो, म्हणजे हे ऑप्शन असणार नाही आहे आपलं उत्तर. त्यानंतर सेकंड आहे एज्युकेशन डे, हेच आपलं उत्तर असणार आहे, परंतु पुढील ऑप्शन्स आपण चेक करून घेऊया. थर्ड आहे टीचर डे. टीचर डे 5 सप्टेंबरला असतो, म्हणजे हे देखील नाही आहे. आणि फोर्थ आहे रिपब्लिक डे. रिपब्लिक डे 26 जानेवारीला असतो, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 6. बघा इथे एक आकृती दिली आहे आणि त्याच्यामध्ये नॉर्थ ईस्ट वगैरे डायरेक्शन्स दाखवले आहेत. व्हॉट डायरेक्शन विल बी द चाइल्ड्स राईट हँड. इथे एक चाइल्ड छोटा मुलगा दाखवला आहे आणि त्याच्या राईट हँडला येणारी डायरेक्शन आपल्याला ऑप्शन्समधून शोधायची आहे. हा आहे त्याचा लेफ्ट हँड. लेफ्ट हँडला ईस्ट आहे, तर त्याच्या राईट हँडला म्हणजेच इकडे वेस्ट असणार आहे. काय असणार आहे? वेस्ट असणार आहे. वेस्ट ही डायरेक्शन असणार आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 वेस्ट इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 7. राईट डाऊन द नेम ऑफ ॲनिमल रिअरेंजिंग द लेटर्स. इथे काही लेटर्स दिले आहेत आणि त्यांना रिअरेंज करून आपल्याला एका ॲनिमलचं नेम बनवायचं आहे आणि ते ऑप्शनमधून शोधायचं आहे. बघा फर्स्ट ऑप्शन आहे डॉंकी. डी तर या अल्फाबेट्समध्ये आपल्याला दिलेलाच नाही आहे, त्यामुळे हे उत्तर असू शकत नाही आहे. त्यानंतर ऑप्शन नंबर 2 आहे मॉन्कोय. हा नाही होणार आहे. ऑप्शन नंबर 3 MONKEY मंकी. मंकी हेच आपले योग्य उत्तर असणार आहे. आणि पुढे सुद्धा मंकीचीच स्पेलिंग चुकीच्या पद्धतीने दिलेली आहे, म्हणजे हे सुद्धा उत्तर आपलं असणार नाही आहे. ऑप्शन नंबर 3 मंकी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 8. विच पंक्च्युएशन मार्क शुड बी ॲट द एंड. या वाक्याच्या शेवटी कुठलं विरामचिन्ह येणार आहे? व्हॉट इज युअर विश. इथे प्रश्न विचारलेला आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 क्वेश्चन मार्क हे या वाक्याच्या शेवटी येणार आहे. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 9. हाऊ मेनी मोर मिनिट्स विल द क्लॉक शो 9:45 टाईम. बघा इथे क्लॉक दाखवलं आहे आणि त्यामध्ये 9:15 वेळ दाखवली आहे आणि आपल्याला प्रश्नात काय विचारले की अजून किती वेळाने 9:45 होतील. तर बघा हा काटा 3 वरून कुठे जायला हवा 9:45 होण्यासाठी? इथे 9 वरती जायला हवा, म्हणजे आपल्याला एवढा डिस्टन्स मोजायचा आहे 3 पासून 9 पर्यंतचा. बघा हे अंतर काय असतं? 5 मिनिटांचं असतं. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25 आणि 5 6 30. म्हणजे किती मिनिट्स होत आहेत? 30 मिनिट्स. बघा कुठे आहे 30 मिनिट्स? ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसत आहे 30 मिनिट्स. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 10. विच इज द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म of underlined word. The panda's front paws are not like the paws of other animals. इथे काय दिलं आपल्याला? कशाखाली अंडरलाईन आहे? आर नॉट. आर नॉटचा आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म संक्षिप्त रूप शोधायचं आहे. अरंट. अरंट हा योग्य कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असणार आहे. आर नॉटचा अरंट हा योग्य कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 11. लुक ॲट द पिक्चर अँड चूज द करेक्ट इन्स्ट्रक्शन. बघा इथे चित्रामध्ये काय दाखवले आपल्याला हे चित्र पाहून कुठली इन्स्ट्रक्शन योग्य आहे ती ऑप्शनमधून शोधायची आहे. काय दाखवले? टीचर आहेत आणि ते मुलांना काहीतरी इशाऱ्याने तोंडावरती बोट ठेवून इशाऱ्याने काहीतरी सुचवत आहेत. ऑप्शन नंबर 1 स्माइल. 2 टॉक लाऊडली. 3 बी क्वाईट. 4 हाऊस स्वीट. 3 बी क्वाईट शांत राहा. तोंडावरती बोट ठेवून ते सांगतायत शांत राहा. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. कंप्लीट मोटो. म्हणजे हा मोटो आपल्याला काय करायचा आहे? कंप्लीट करायचा आहे. इथे काही वर्ड मिसिंग दिले, तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. 1 टीम 1 डॅश डॅश. 1 टीम 1 ट्री. नो. 1 टीम 1 ड्रीम इज करेक्ट. ऑप्शन 2 इज करेक्ट. 1 टीम 1 ड्रीम. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 13. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड सॉल्व द पझल. आता आपल्याला इथे त्यांनी चित्रात एक पझल दाखवली आहे आणि त्यातील 2 बॉक्स ब्लँक ठेवलेले आहेत. तिथे आपल्याला काय करायचं? ऑप्शन्समधून घेऊन 2 लेटर्स तिथे फिल करायचे आहेत आणि ते ऑप्शन्स पाहूया आपण. बघा ऑप्शन नंबर 1 तिथं काय दिलं आहे? ओ आणि ई. जर आपण इथे बी नंतर ओ ठेवला, इथे ओ आणि इथे ई,
तर BOUE असा कुठलाच मिनिंगफुल वर्ड बनत नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 उत्तर असणार नाही. ऑप्शन नंबर 2 पहा. बघा L आणि E. जर आपण इथे Lला फिल केलं आणि इथे Eला फिल केलं तर मात्र मिनिंगफुल वर्ड बनत आहे. BLUE ब्ल्यू आणि BLACK ब्लॅक आणि त्यानंतर YELLOW म्हणजेच येल्लो. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 मधील L आणि E हे 2 लेटर्स फिल केल्यानंतर ही पझल कंप्लीट होते. म्हणून ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 14. विच कॅन गेट ए हेल्पिंग वर्ब फ्रॉम द वर्ड विंडो. विंडो असा आपल्याला एक शब्द दिला आहे आणि त्या विंडो शब्दापासून कुठलं सहाय्यकारी क्रियापद आपल्याला मिळू शकतं किंवा कुठलं हेल्पिंग वर्ब आपल्याला मिळू शकतं ते आपल्याला शोधायचं आहे. बघूया ऑप्शन्स. ऑप्शन नंबर 1 आहे विन. विन हे सहाय्यकारी क्रियापदच नाही आहे. विन हे वर्ब आहे. त्यानंतर इन. इन हे सुद्धा हेल्पिंग वर्ब नाही आहे, हे प्रीपोजिशन आहे. आणि त्यानंतर आहे ऑप्शन 3 डू. डू हे मात्र हेल्पिंग वर्ब आहे आणि ते आपल्याला विंडो या शब्दातून मिळत देखील आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 15. डॅश डॅश सन रायझेस इन डॅश डॅश ईस्ट. चूज करेक्ट आर्टिकल्स. आपल्याला काय करायचं आहे, इथे ऑप्शनमधून ह्या 2 ठिकाणी योग्य ते आर्टिकल्स फिल करायचे आहेत. ऑप्शन 1 बघा. ए सन रायझेस इन अँड ईस्ट. सनसाठी कधीच ए येत नसतं, सनसाठी नेहमी दच येतं, म्हणून हा ऑप्शन असणार नाही. हा सुद्धा ऑप्शन असणार नाही कारण सनसाठी द पाहिजे. ऑप्शन नंबर 3 मध्ये बघा. इथे सनसाठी द आहे परंतु ईस्टसाठी ॲन आहे, तर ईस्टसाठी देखील ॲन येत नाही, दिशांसाठी देखील दच येतं. ऑप्शन नंबर 4. द सन रायजेस इन द ईस्ट. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 16. सॉल्व द रायडल. एक रायडल दिलेली आहे, कोड दिलेले आहे आणि ते आपल्याला सोडवायचं आहे, त्याचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे. माय फीट स्टे वॉर्म बट माय हेड इज कोल्ड. नो वन कॅन मूव मी. आय एम जस्ट टू ओल्ड. बघा. ए ब्रिज. याचं उत्तर ब्रिज तर असणार नाही आहे. त्यानंतर ऑप्शन नंबर 2 आहे माउंटेन. माउंटेन इज करेक्ट आन्सर बिकॉज माय फीट स्टे वॉर्म. माझे पाय गरम असतात बट माय हेड इज कोल्ड. माउंटेन पर्वत. पर्वताचं शिखर हे काय असतं, बर्फाच्छादित असतं आणि त्याचे पाय मात्र गरम असतात. त्यानंतर नो कॅन मूव मी. कोणीही मला हलवू शकत नाही. तर मी कोण आहे, ए माउंटेन हे त्याचं काय आहे, करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 17. आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. सेंटेन्स वाचूया. मंडे कम्स आफ्टर संडे. कम्स या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला कळत आहे की वाक्य हे प्रेझेंट टेन्समधील आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्समधील आहे. बघा ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसत आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्सची कुठलीही खूण वाक्यात आलेली नाही आहे. त्यानंतर कंटिन्युअस पास्ट टेन्स. पास्ट टेन्स आणि कंटिन्युअस टेन्ससाठी काय लागतं, वी प्लस आय एन जी लागतो. इथं आय एन जी आलेला नाही आहे वाक्यात. आणि त्यानंतर सिम्पल पास्ट टेन्स. पास्ट टेन्ससाठी सुद्धा क्रियापदाचं दुसरं रूप लागतं, ते देखील वाक्यात अवेलेबल नाही आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 सिम्पल प्रेझेंट टेन्स इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 18. विच पंक्च्युएशन मार्क शुड बी गिव्हन सेंटेन्स ॲट द एंड. इथे एक सेंटेन्स दिलं आहे आणि त्या सेंटेन्सच्या शेवटी कुठले पंक्च्युएशन मार्क्स, कुठलं विरामचिन्ह द्यायला हवं आहे हे विचारले. व्हॉट ए ब्युटिफुल हाऊस. व्हॉट ए ब्युटिफुल हाऊस. काय सुंदर घर आहे. म्हणजे काय आहे इथे, उद्गार, तोंडचे उद्गार आणि अचानक भावना व्यक्त करणारे उद्गार बाहेर पडले आहेत. त्यामुळेच ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 3चा पंक्च्युएशन मार्क्स कुठला आहे, एक्सक्लायमेशन मार्क. एक्सक्लायमेशन मार्क म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह. तर ह्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह हे परफेक्ट येत आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 19. व्हॉट ग्रेटिंग डू यू गिव्ह टू द फेस्टिवल शोन इन द पिक्चर बिलो. या चित्रामध्ये कुठलं फेस्टिवल दाखवलं आहे त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, शुभेच्छा देणारं वाक्य पर्यायातून शोधायचं. ऑप्शन नंबर 1 हॅप्पी होली नाही आहे. ईद मुबारक
हेच आपलं योग्य ॲन्सर असणार आहे. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट ॲन्सर. कारण ह्या चित्रामध्ये आपल्याला ईद हेच फेस्टिवल दिसत आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट ॲन्सर. क्वेश्चन नंबर 20. विच इज आवर नॅशनल बर्ड? आपला राष्ट्रीय पक्षी कुठला आहे? ईगल नो, पॅरट नो, पिकॉक. पिकॉक. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ॲन्सर. क्वेश्चन नंबर 21. हाऊ विल यू टेक परमिशन फॉर ड्रिंकिंग वॉटर? पाणी पिण्यासाठी तुम्ही परवानगी कशी घ्याल? ऑप्शन नंबर 1, प्लीज गिव्ह मी वॉटर. प्लीज आलं की काय होतं? रिक्वेस्ट होते. बघा प्लीज कुठे कुठे आले, त्यानंतर ऑप्शन नंबर 3 मध्ये पण प्लीज आले, ही सुद्धा रिक्वेस्ट होईल. म्हणजे हे दोन्ही ऑप्शन्स आपलं उत्तर असणार नाहीत. नंतर ऑप्शन दुसरा काय आहे? वेअर इज द वॉटर? पाणी कुठे आहे? हा तर प्रश्न झाला, म्हणजे हे सुद्धा आपलं उत्तर असणार नाही. आणि ऑप्शन नंबर 4, मे आय ड्रिंक सम वॉटर? मे हा परवानगी दाखवतो, परवानगी दर्शक शब्द आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट ॲन्सर. क्वेश्चन नंबर 22. चूज द वर्ड दॅट डज नॉट फिट इन टू द ग्रुप. गटात न बसणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. बघा, म्हणजेच 3 ऑप्शन्स हे एका गटातले असतील आणि एक ऑप्शन त्यापेक्षा वेगळा असेल, डिफरंट असेल, ऑड असेल आणि तोच आपलं उत्तर असेल. ऑप्शन नंबर 1 सिटीज, 2 गीज, 3 फ्लाईज अँड 4 बेबी. बघा ऑप्शन 1, 2 आणि 3 मध्ये काय आले रे? हे सगळे प्लुरल्स आहेत आणि हा वर्ड काय आहे? सिंग्युलर आहे. म्हणजे हे सगळी अनेक वचनं आहेत आणि हे एक वचन आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट ॲन्सर. क्वेश्चन नंबर 23 to 24. रीड द पॅसेज अँड चूज द करेक्ट ॲन्सर अल्टरनेटिव्स. किसान इज फार्मर. He works hard on his farm. On the farm, he has some cows, a pair of bullocks, buffaloes, goats, and 2 dogs. There is a gobar gas plant. 2. Kisan grows jowar, maize, groundnut, and pulses in his field. His family helps him in his वर्क. 23. हु इज किसान? पहिलंच वाक्य आहे बघा, किसान इज ए फार्मर. वर्कर, डॉक्टर, फार्मर. ऑप्शन नंबर 3 फार्मर इज करेक्ट ॲन्सर. क्वेश्चन नंबर 24. विच ॲनिमल डज नॉट पेट? कुठला ॲनिमल पेट नाही आहे? पेट मीन्स पाळीव प्राणी. पाळीव प्राणी कुठला ॲनिमल नाही आहे? 1 नंबर आहे काऊज. काऊ पेट्स आहेत, पाळीव प्राणी आहेत. टायगर. ऑप्शन नंबर 2 टायगर. टायगर हा पेट नसतो, तो वाईल्ड ॲनिमल असतो. म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट ॲन्सर. पुढचे तपासून पाहूया. बुलॉक्स, डॉग्स हे पेट्स आहेत, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 25. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. बघा इथे एक चार्ट दिला आहे आणि त्यामध्ये एका ठिकाणी क्वेश्चन मार्क दिला आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला पर्यायातून योग्य शब्द निवडून फिल करायचा आहे. बोल्ड, बोल्डली, सॅड, सॅडली. गुडसाठी शोधायचं आहे. पुढं काय आहे? इझी, इझिली. मग बघा आता गुडसाठी गुली नाही येणार आहे. त्यानंतर गुडली असा काही शब्द नसतो. त्यानंतर हे आणि हे सेमच आहे, 1 आणि 3 गुली. आणि ऑप्शन नंबर 4 आहे वेल. गुडसाठी वेल इज करेक्ट ॲन्सर. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट ॲन्सर. तर अशा प्रकारे आज आपण पेपर क्रमांक 2 मधील इंग्रजी विषयाचे विभाग नंबर 1 ते 25 क्वेश्चन्स अभ्यासले आहेत. धन्यवाद.